नमस्कार मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचं जे कलेक्शन आहे त्या लेडीजसाठी ज्यांना रेडीमेड कपडे घालायला आवडत नाही किंवा रेडीमेड आउटफिट किंवा कुर्ता सेट घालायला आवडत नाही, सो त्यांच्यासाठी आजचं स्पेशल कलेक्शन आहे. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण खूप छान आणि अफोर्डेबल कलेक्शन आहे. छान छान कलर्स रिसीव झालेले आहेत. मोस्टली असे जर मटेरियल जर आपण घ्यायला गेलं एखादा कुर्ता सेटचं भरपूर महाग म्हटलं, बट खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये रिश्यू झालेले आहेत आणि क्वालिटी अप्रतिम आहे. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. खूप छान कलेक्शन आहे, मला पर्सनली खूप जास्त आवडलं. सो त्यामधलं मला पहिलं असं कॉटनचं सेट रिसीव झालेला आहे. या पद्धतीचं 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये मला रिसीव झाला आहे. कॅमेरामध्ये थोडंसं फेंट दिसतंय, बट पूर्ण बॉटल ग्रीनमध्ये कलर रिसीव झालेला आहे. हे आहे पूर्ण. सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे कुर्ता सेटचं मटेरियलचं कलेक्शन. आतापर्यंत जेवढे पण आपण बघितले आहे सगळे ऑलरेडी स्टिच केलेले होते आणि एक स्पेसिफिक साईजमध्ये आपण ऑर्डर करत होतो, पण आजचं जे कलेक्शन आहे ते प्रॉपर कुर्ता सेटचे जे मटेरियल असतात त्याचं कलेक्शन आहे. यामध्ये या पद्धतीचं छान असं बट एक स्टेबल कापड म्हणू शकतो किंवा प्रॉपर जेव्हा शिवून घेणार याला छान असे फोल्डिंग्स राहणार आहेत. आणि एक काय म्हणतो 2 प्रकारचे कापड असते. होजरीचा जो कापड असतो तो खूप फ्लेक्झिबल असतो आणि जसे चंदेरी सिल्क वगैरे झाले एक त्यांना स्पेसिफिक शेप असतो. सो तशा पद्धतीचा हा कापड रिसीव झालेला आहे आणि ओव्हरऑल क्वालिटी अप्रतिम आहे. लुक वाईज अप्रतिम आहे. छान असं मिनिमल त्याच्यावर कमीत कमी डिझाईन केलेली आहे, बट ओव्हरऑल जे कलर कॉम्बिनेशन रिसीव झालेलं आहे खूप छान आहे. बॉटल ग्रीनचं टॉप म्हणजे कुर्ताचं कापड आहे. हे प्रॉपर एक कुर्ता आपल्याला शिवता येईल एवढा एक कापड प्रोव्हाइड केलेला आहे. सो हे आहे याचे फ्रंट साईड. खूप छान आणि मला पर्सनली खूप खूप आवडलाय. कापडची क्वालिटी अप्रतिम आहे. प्रॉपर एक कुर्ता आपण शिवू शकतो एवढं कापड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओव्हरऑल कापडची क्वालिटी खूप अप्रतिम आहे. बॉटमचं पण मटेरियल रिसीव झालेलं आहे. या पद्धतीचं थोडंसं गोल्डन, प्रॉपर गोल्डन नाही म्हणू शकत आपण, बट कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिलेलं आहे. सो प्रॉपर एखादा सिगरेट पॅन्ट किंवा आधी तर छान असे चुन्नट असणारे किंवा चुडीदार असणारे पॅन्ट शिवले जायचे, सो त्याला पण प्रॉपर एक पॅन्ट आपल्याला आपल्या हिशोबाने शिवता येईल 2-3 पॅटर्नमध्ये. एवढं कापड त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि खूप सुंदर अशी ओढणी यावर रिसीव झालेली आहे. सो ओढणीला तुम्हाला काहीच करायची गरज नाही, ओढणी पूर्ण तयार होऊन आलेली आहे. सो 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे खूप छान आहे आणि लेडीजसाठी तर अगदी बेस्ट सूट आहे. ज्यांना शिवलेले किंवा स्टिच केलेले मटेरियल, स्टिच केलेले कुर्ता सेट घालायला आवडतात, सो खूप छान. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे कॉटनमध्ये. या पद्धतीचं मला मटेरियल रिसीव झालेलं आहे. यामध्ये ऑलरेडी नेकची जी डिझाईन आहे ते ऑलरेडी या ठिकाणी बनवलेली आहे. पूर्ण वर्क केलेलं आहे, कडदाण्याचं वर्क केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये ओरिजिनल मिरर्सचं सुद्धा वर्क केलं आहे. मधामधात छान मिरर्स लावले, फाल्स मिरर नाही आहेत, ओरिजिनल मिरर्स लावलेले आहेत. आणि हे आहे टॉपचं कापड, म्हणजे यामध्ये कुर्ता आपण शिवून घेऊ शकतो. या पद्धतीचं छान पूर्ण कॉटनचं कापड रिसीव झालेलं आहे. अगदी सॉफ्ट कॉटन आहे. एवढं जे दिलेलं आहे, जे स्टार्टिंगला पॅच वर्क केलेलं आहे, पूर्ण नेकचं पॅच वर्क केलेलं आहे. सो हे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. सो या पद्धतीने आपण शिवू शकतो. बाकी ओव्हरऑल जी डिझाईन आहे स्काय ब्लू आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये केलेलं आहे. या साईडला थोडंसं मॅचिंग बॉटमचं कापड सुद्धा रिसीव प्रोव्हाइड केलेलं आहे स्पेसिफिक शिवून घेण्यासाठी. सो सफिशियंट आहे. खूप असं नाही आहे की कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, अगदी व्यवस्थित आणि जेवढं गरजेचं आहे एखादा कुर्ता किंवा पॅन्ट शिवून घेण्यासाठी, सो त्यासाठी अगदी व्यवस्थित प्रोव्हाइड केलेलं आहे. अगेन खूप सॉफ्ट आणि पूर्ण प्युअर कॉटनमध्ये ओढणी रिसीव झाली. सो त्यासाठी तुम्हाला जर एखादं तुम्ही फाइंड आउट करत असणार, सो अशा पद्धतीची कॉटनची छान ओढणी रिसीव झाली. खूप सॉफ्ट ओढणी आहे, अगदी सॉफ्ट
मटेरियल असं रिशू झालं आहे. छान स्काय ब्लू आणि व्हाईट असं कलर कॉम्बिनेशन ओढणीवर केलेलं आहे. त्यानंतर थर्ड जे आहे थोडंसं काठपदरमधून रिसीव झालेलं आहे. यामध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन आहेत. यामध्ये मी पर्पल कलर पिक केलेलं आहे. सो हे आहे याचं कुर्ताचं मटेरियल, ज्यावर पूर्ण या पद्धतीची लेस काठपदरची प्रोव्हाइड केलेली आहे. खूप छान वाटतात असे मटेरियल कुठल्याही एखाद्या फंक्शनमध्ये यूज करण्यासाठी, किंवा टेम्पलला व्हिजिट करत आहोत, किंवा कुठलेही छोट्या फंक्शनला आपण जातो. सो त्यासाठी एवढे छान वाटतात असे कॉटनचे जे मटेरियल असतं, याचे जेव्हा कुर्ता प्रॉपर सेट शिवून घेतो आपण, खूप छान वाटतात. कम्फर्टेबल असतात दिवसभर वेअर करण्यासाठी. सो या पद्धतीचा ऑलरेडी माझ्याकडे एक आहे, तो म्हटलं तुमच्यासोबत पण नक्की शेअर करावं. सो ओव्हरऑल पूर्ण या एवढं कापड मला रिसीव झालेलं आहे. सो हे फोल्डिंग आहे, भरपूर कापड आहे, जेणेकरून आपण प्रॉपर एखादा कुर्ताचं टॉप म्हणजे कुर्ता शिवून घेऊ शकतो. सो हे आहे याचं टॉपचं मटेरियल. त्यानंतर याबरोबर मला डार्क पर्पल कलरमध्ये याचं बॉटम रिसीव झालेलं आहे. सो या पद्धतीचं बॉटमचं प्लेन कापड आहे आणि हे पण पूर्ण प्युअर कॉटनमध्ये रिसीव झालेलं आहे. सो या पद्धतीचं हे, आणि यावर छान असे हायलायटिंग या पद्धतीची ओढणी. सो असे जे कुर्ता सेट असतात त्यावर अशा पद्धतीचेच ओढणे असतात. छान असे स्ट्रिप्स दिलेले आहेत मधामध्ये, आणि बॉर्डर जी आहे ती असे काठाची असते. सो ओढणी नेहमी अशा पद्धतीचे जे कुर्ता असतात नेहमी हायलायटिंग असते. बाकी ओव्हरऑल जे कुर्ताचा मटेरियल असते पूर्ण प्लेन असतो. सो माझ्याकडे पण जो आहे सेम आहे, अगदी सेम ओढणी दिलेली आहे आणि फक्त कलर वेगळा आहे. सो असं सेम सेट माझ्याकडे आहे. सो हायली रिकमेंड करेन. पूर्ण कॉटनमध्ये हा सेट रिसीव झाला. मला भरपूर जणांनी या पद्धतीच्या मटेरियलसाठी विचारलं जेव्हा पण मी तो कुर्ता जेव्हा पण मी तो सेट वेअर करायची. सो कुणाला जर हवं असेल तर मी नक्की रिकमेंड करेन, कारण पूर्ण प्युअर कॉटनमध्ये रिसीव झालं आहे. सो तुम्ही इझिली सेकंड थॉट मनात न आणता नक्की याला ऑर्डर करू शकता. आणि कारण पूर्ण कॉटनमध्ये आणि मटेरियलची क्वालिटी खूप व्यवस्थित ॲज इट इज आहे. मी ते हँडलूममधून घेतलेलं होतं, जे पण हँडलूमचे आजकाल सिटीमध्ये लागतात तिथून घेतलं होतं. सो तो त्यावेळेला 700 वगैरेला मला ते रिसीव झालेलं आहे. सो नियर अबाउट त्याच रेंजमध्ये हे पण आहे. पूर्ण ॲज इट इज क्वालिटी आहे, काहीच क्वालिटीमध्ये चेंजेस नाही आहे. सो मी हायली रिकमेंड करेन, जर कुणाला अशा पद्धतीचं शिवून घ्यायचं असेल तर हे छान एक चॉईस आहे ऑफिशियल वेअरसाठी, किंवा कुठं पण आपण जात आहोत. सो खूप कम्फर्टेबल असतात. मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे, खूप छान कम्फर्टेबल असं मटेरियल असतात. ते त्यांना ऑलमोस्ट सेम आहे, फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि थोडंफार लुक वेगळं येईल. छान असं नेव्ही ब्लू कलरचं कॉटनचं कुर्त्याचं मटेरियल रिसीव झालेलं आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं. यामधलं पुन्हा ॲज इट इज कलरमध्ये स्टिच केलेलं आहे कुर्ता सेट मी आधी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. जर कुणाला स्टिचमध्ये हवं असेल तर थोडंसं कॉटन मिक्समध्ये होतं. सो तो पण जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा, जर ऑलरेडी तुम्हाला शिवलेलं हवं असेल सेम कलरमध्ये. सो हा पूर्ण मटेरियल आहे आणि छान आहे. पूर्ण जे रिसीव झालेलं आहे पूर्ण कॉटनचं आहे. थोडंसं खादीचं वाटतं. याच्या आधीचं जे मटेरियल होतं पूर्ण प्युअर कॉटन आणि सॉफ्ट होतं. थोडं मला खादीचं मटेरियल वाटतं आहे. सो ओव्हरऑल वॉश केल्यानंतर सॉफ्ट होईल. सो बऱ्यापैकी जेवढा लागतो आपल्या कुर्ताला एक कुर्ता शिवून घेण्यासाठी, सो बऱ्यापैकी कापड प्रोव्हाइड केलेला आहे आणि छान बॉर्डर दिलेली आहे काठपदरची. सो प्रॉपर जर शिवून घेतलं ना खरंच खूप सुंदर वाटतात अशा पद्धतीचे कुर्ता सेट. एखाद्या ऑफिशियल वेअरसाठी किंवा टेम्पलमध्ये जात आहोत किंवा कुठलेही ज्या ठिकाणी डिसेंट आपल्याला आउटफिट वेअर करायचं असतं अशा ठिकाणीसाठी एकदम बेस्ट आहे. आणि
कुठल्याही फंक्शनमध्ये कुठल्याही ओकेजनसाठी आपण हा कुर्ता प्रॉपर जर शिवून घेतला ना तर खरंच खूप सुंदर दिसतो. ऑफिशियलसाठी तर अगदी बेस्ट आहे. अगदी जो लुक येतो ना ओव्हरऑल खूप डिसेंट आणि अगदी व्यवस्थित आणि बघणाऱ्याला पण अगदी ते व्यवस्थित वाटतं. सो हायली रिकमेंड करेन जर तुम्हाला काही असं शिवून घ्यायचं असेल प्रॉपर ऑफिशियल वर्कसाठी वगैरे. सो खूप छान सेट आहे. यामध्ये या पद्धतीचं थोडंसं ग्रीन कलरचं रिशिव झालेला आहे पॅन्ट. सो बॉर्डर थोडंसं गोल्डन यामध्ये वर्क असल्यामुळे, गोल्डन पॅच असल्यामुळे थोडंसं कलर थोडं डिफरंट वाटत आहे. हा पूर्ण प्लेन असल्यामुळे थोडं डिफरंट वाटतंय. सो कॉटनमध्ये रिशिव झालेलं ओव्हरऑल जेवढा गरज असते आपल्याला एखादं बॉटम शिवून घेण्यासाठी तेवढं कापड प्रॉपर कॉटनचं कापड रिशिव झालं. सो या पद्धतीचे सेम कलरमध्ये आणि सेम पॅटर्नची ओढणी मी म्हटलं जसं या पद्धतीचे सेम लाइनिंग्स किंवा पॅटर्न्स ओव्हरऑल ओढणीवर असतात अशा पद्धतीचे जे कुर्ता असतात. छान बॉर्डर दिलेली आहे आणि खालच्या साईडला छान लटकन दिलं आहे. सो ऑफिशियल वेअरसाठी तर अगदी हा एक मला रिशिव झालेला आहे जो आहे पूर्ण ओव्हरऑल कॉटनमध्ये मी ऑर्डर करून घेतला होता आणि जो डेली वेअरसाठी आपण यूज करू शकतो. तर हे आहे कुर्ताचं कापड. नेव्ही ब्लू कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. पूर्ण कॉटनमध्ये आहे. वॉश केल्यानंतर पुन्हा सॉफ्ट हीट. सो ओव्हरऑल जी लेंथ दिली आहे एवढी लेंथ दिलेली आहे. छान आहे, सॉफ्ट आहे. मटेरियल जे आहे अगदी व्यवस्थित रिशिव झालेलं आहे ॲज पर प्राईस. कॉटनमध्ये असल्यामुळे अगेन कम्फर्टेबल आहे. सो डेली वेअरसाठी अगदी बेस्ट आहे. त्यानंतर याबरोबर असं लाइनिंगचा पॅन्ट मला रिशिव झालेला आहे. सो हे आहे पॅन्ट किंवा बॉटम स्टिच करून घेण्याचं कापड. सो हे पण ओव्हरऑल नियर अबाउट तेवढंच दिलं. सो या पद्धतीचं हे कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे. याबरोबर कॉटनची अशी ओढणी रिशिव झालेली आहे जी आहे वरचं आणि जे खालचं बॉटमचं मटेरियल याला दोघांना कॉम्बिनेशन करून ही ओढणी तयार केली आहे. सो पूर्ण कॉटनमध्ये ओढणी आहे. जनरली जे मटेरियल असतं त्यामधल्या ओढणींना काहीच करायची गरज पडत नाही. खूप असे कमी मटेरियल्स असतात जिथे पिकोफॉलची गरज पडते ओढणीला. इथं ऑलरेडी सगळे हे पिकोफॉल करून पिको करून आलेला आहे. फॉल तर राहतच नाही ओढणीला. सो अशा पद्धतीची ओढणी आहे. छान कॉटनची आहे. डेली वेअरसाठी बेस्ट आहे. सो हे होतं आपलं मटेरियल, ड्रेस मटेरियलचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला एकदा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यामधलं तुम्हाला कुठलं कुर्त्याचं मटेरियल आवडलं ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या पद्धतीचे जे मटेरियल आहे हे मटेरियल मी हायली रिकमेंड करेन. छान आहे ऑफिशियल वेअरसाठी किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये आपण वेअर करू शकतो. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी जास्त चान्सेस त्याचे देऊ शकते की ते ओव्हरऑल शिवल्यानंतर खूप छान दिसतं. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.